शिवराय. नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे शिवजयंती विलासपूर गोळीबारला साजरी करतोय. वार्ड क्रमांक 17च्या सर्व नागरिकांच्या वतीने साजरी करतोय. श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेब स्वतः येणार आहेत. मनोजदादा घोरपडे आमदार साहेब, अतुल बाबा भोसले आमदार साहेब आणि सातारचे नगराध्यक्ष अमोलजी मोहिते हे प्रमुख उपस्थितीला कार्यक्रमाला आहेत. सकाळी साधारणतः 7 वाजल्यापासून शिवजयंती ज्योत आणून शिवजयंतीचे प्राणप्रतिष्ठा करून पुतळ्याची प्राणप्रतिष्ठा करून आम्ही शिवजयंती नेहमीप्रमाणे साजरी करतोय. मला माझ्या विलासपूरच्या सर्व नागरिकांना आवाहन करायचंय की तुमची सगळ्यांची शिवजयंती आहे, माझी एकट्याची शिवजयंती नाही. तुम्ही सर्व या शिवजयंतीत सामील व्हाल, सहभागी व्हाल आणि नेहमीप्रमाणे आपण महाप्रसाद रात्री सायंकाळी ठेवलाय. नेहमीप्रमाणे आपली पदयात्रा हे मिरवणूक जे शिवाजी महाराजांची आहे तर ते आपण सगळीजण यावं अशी नम्र विनंती आहे. आणि सगळ्यांना विलासपूर गोळीबारच्या सगळ्यांना महाप्रसाद म्हणून आपण ठेवलेला आहे, ते बी महाप्रसादचा सगळ्यांना लाभ घ्यावा. संध्याकाळी आपली शिवजयंतीचं मिरवणूक सायंकाळी 5 वाजता शिवेंद्र बाबा आणि सर्व आमदार साहेब आणि नगराध्यक्ष यांच्या हस्ते होणार आहे आणि फॉरेस्टचे ऑफिसर साहेब ते बी असणार आहेत. आपण सगळ्यांना कळकळीची माझी विनंती आहे, ही शिवजयंती माझ्या एकट्याची नाही, विलासपूर गोळीबारच्या सर्व नागरिकांची शिवजयंती आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष सगळीच या शिवजयंतीला सामील होणार आहेत. अध्यक्ष काही दिवसापूर्वीच आपल्या या कार्याची दखल घेत आपल्याला शिवछत्रपती पुरस्कारही जाहीर करणार आहे, त्याबद्दल काय सांगा? काय नाही, शिवछत्रपती पुरस्कार माझ्यासारख्या छोट्याशा फिरोज पठाणला, शिवाजी महाराजांच्या मावळ्याला आणि शिवेंद्रबाबांचा एक निष्ठावंत मी कार्यकर्ता आणि मावळा मला मिळाला. पण सातारकरांना बी एक अभिमान आहे आणि मला स्वतःला माझ्या विलासपूरच्या गोळीबारच्या सगळ्या लोकांचा अभिमान आहे. हे शिवजयंती शिवछत्रपती पुरस्कार जो मला मिळाला हे माझ्या विलासपूरच्या लोकांच्या आणि वार्ड क्रमांक 17च्या लोकांच्या आशीर्वादाने मिळाला आणि माझ्या महाराजांच्यामुळे मिळाला. सातारा जिल्ह्यात कुठं नाहीये असं एक उपक्रम आपण हाती घेतलेला आहे. शिवछत्रपतींचं एक मंदिर बांधण्याचा आपण संकल्प केलेला आहे, त्याबद्दल काय करा? नेहमीप्रमाणे छत्रपतींचं मी मागच्या वर्षी बी घोषणा केली, त्याच्या आपले पाठपुरावा चालू आहे आणि मी 100% माझ्या महाराजांच्या माध्यमातून माझे महाराज श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून मी 100% मंदिर बांधायचा प्रयत्न करणार आहे आणि मंदिर बांधायचं हा माझा जागेचा विषय आहे. जागा हस्तांतरण चाललंय, ते झाल्यानंतर मंदिर आपल्याकडनं होणार आहे, एवढंच मला सांगायचं.